नमस्कार, माझं नाव दिनेश आणि मी संचालक आहे अर्श ग्लोबल गेटवे या ट्रॅव्हल एजन्सीचा. अ, नमस्कार. हे वैभव आमले आहेत, जे आमचे रिसेंटली ग्राहक आहेत, ज्यांनी आमच्याकडून गोव्याचा टूर पॅकेज पर्चेस केला होता आणि यांची आणि आमची ओळख ऑनलाईन झाली. यांनी डझडालवरून आम्हाला कॉन्टॅक्ट केला होता आणि डझडाल थ्रूच आम्ही जुडलो आणि विदिन अ शॉर्ट टाईम आम्ही त्यांना कोटेशन डिलिव्हर केलं होतं. मला वाटते आपण 23 रात्रीला डिस्कशन केलं होतं. 23 23 ला आणि त्यांना 24 एकदम डिपार्चर सुद्धा होतं. तर आम्ही जे आहे त्यांना कोटेशन दिलं होतं, त्यामध्ये 2 रात्र आणि 3 दिवसाचा हा त्यांचा शॉर्ट प्लॅन होता. ठीक आहे. ज्यामध्ये आम्ही त्यांना डिलिव्हर्ड केलं होतं वॉटर स्पोर्ट, दूधसागर सफारी, त्यानंतर वॉटर स्पोर्टमध्ये डॉल्फिन ट्रिप हे होतं. वॉटर स्पोर्ट त्यांना ऑप्शनल दिलेलं होतं आम्ही. ॲज पर चॉईस ते वॉटर स्पोर्ट करू शकत होते त्यामध्ये. 2 रात्रीचा त्यांचा हॉटेलचा स्टे होता. सोबतच दूधसागर वॉटरफॉल जीप सफारीचे तिकीट त्यांना आम्ही दिले होते. स्पाइस प्लांटेशनचं तिकीट त्यांना दिलं होतं. डॉल्फिन ट्रिपचे तिकीट त्यांना दिले होते. सोबत पॅराडाईज डिनर क्रूजही त्यांना दिलं होतं. मुंबई गोवा मुंबई एसी बस तिकीट त्यांना दोन्ही साईडचे आम्ही दिले होते. सोबत त्यांना जे हॉटेल्स आम्ही दिलं होतं ते खूप सुंदर आणि बजेट कॅटेगरीमध्ये एकदम व्यवस्थित हॉटेल होतं. ठीक आहे. आणि नॉर्थ गोवा, साऊथ गोवा, दूधसागर वॉटरफॉल असं त्यांचं साईट सीन होतं. त्यांनी हवं तर नंतर ते थोडं त्यांनी मॉडिफाय केलं टाइमच्या शॉर्टनेससाठी. त्यांना थोडंसं मॉडिफिकेशन हवं होतं, मग त्यांनी ते चेंज करून घेतलं आमच्याकडून आणि आम्ही ते करून सुद्धा दिलं. कुठलेही ऍडिशनल चार्ज न करता. उलट जे व्हॅरिएशन कॉस्ट आमच्याकडे येत होती, त्याच्या बदल्यात आम्ही त्यांना अजून दुसरी काहीतरी ऍक्टिव्हिटी आम्ही डेडिकेटेड केली होती. तर आम्ही त्यांना हॉटेल दिलं होतं डेल्टा रेसिडेन्सी. प्रथम वैभवजी, डेल्टा रेसिडेन्सी तुम्हाला कसं वाटलं स्टे करण्यासाठी? बेस्ट डेल्टा रेसिडेन्सी जे हॉटेल आहे थ्री स्टार हॉटेल आहे आणि त्याच्यात जे ऍक्टिव्हिटीज म्हणजे कूलिंग म्हणा किंवा त्यांचे जे सर्व्हिस जे आहे मुलांची तिथल्या जेवणाची सोय होईल. जेवणाची सोय तर उत्तम होती सर. फर्स्ट ऑफ ऑल तर त्यांचं ब्रेकफास्ट म्हणा किंवा त्यांचं डिनर म्हणा उत्तम आहे. आणि राहण्याची सोय जर बघितली त्यांचं नीटनेस आणि प्लस सर्व्हिस हे अति उत्तम आहे. आणि त्या बघायला गेलं सर एक कमी बजेटमध्ये जर बघायला गेलं तर ते हॉटेल एकदम बेस्ट आहे. ठीक आहे. वैभवजी, एक गोष्ट जाणून खूप छान वाटली तुम्हाला, की जी आम्ही तुम्हाला ज्या काही कमिटमेंट केल्या होत्या कोटेशनच्या टायमाला सर्व्हिस डिलिव्हर करताना त्यामध्ये काही व्हॅरिएशन तुम्हाला आढळलं का? नाही सर, व्हेरिएशन म्हणजे तसं बघायला गेलं तर आम्ही स्वतःच व्हेरिएशन टाकले त्याच्यामध्ये. अच्छा. आम्ही एक्सपेक्टेशन केलं नव्हतं त्याच्या पलीकडे तुम्ही आम्हाला देण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आम्हाला जे गोव्याला वैयक्तिक स्वतः बीच वरती म्हणजे आनंद जो घ्यायचा होता तो आनंद आम्ही तुमच्या प्लॅनला थोडं गडबड करून पण एक चांगली गोष्ट आहे सर की जे व्हेरिएशन म्हणजे केल्या तुम्ही त्या आम्हाला सुटेबल होत्या आणि खूप कमी टायमिंग मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट आम्हाला दिलं जेणेकरून तुमच्यासोबत इतरही तुमची फॅमिली होती, हो माझे तुमचे wife cousin, होती, मित्र होते. ठीक आहे. तर त्यांचा अनुभव कसा होता तुमच्यासोबत? त्यांना ऍक्च्युअल मध्ये तर हे अशा प्रकारचे पॅकेज जातात हे त्यांना माहित होतं. ते वैयक्तिक मित्रांबरोबर जातात. पण पहिल्यांदा आज हर्ष ग्लोबल गेटवे थ्रू आणि माझ्या थ्रू माझ्या म्हणण्यामुळे ते आले तुमच्या बरोबर. पण त्यांचा मी इतर आता म्हणजे फीडबॅक विचारला तर ती व्यक्ती इतके खुश आहे ते म्हणतात अजूनपर्यंत तरी असं आम्हाला कोणीतरी नेलेलं नाही. म्हणजे ऍक्च्युअल म्हणजे त्यांना माहित नाहीये या गोष्टी काही. त्या वैयक्तिक मित्रांबरोबर जातात पण अशा थ्रू गेल्यामुळे त्यांचं भरपूर कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी फिरता आल्या त्यांना. तुमच्या टूर मध्ये सर आम्ही तुम्हाला डॉल्फिन सायटिंगचे तिकीट्स दिले होते. त्याबद्दल काही सांगाल तुम्ही? हो सर, डॉल्फिन साइट्स एक बेस्ट व्ह्यू आहे. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी कव्हर होतात आणि काय होतं ते खूप मध्ये समुद्रात घेऊन जातात. एक थ्रिलिंग जॉय राईड होऊन जातो एक प्रकारचा तो. ती बोट पूर्णपणे हलते हा, राईट. आणि त्यातल्या त्यात ते डॉल्फिन जे आहेत ते खूप मध्ये गेल्यानंतर दिसतात आपल्याला. मध्ये गेल्यानंतर दिसतात. right. त्याच्यामध्ये जेल सुद्धा आपल्याला बघायला भेटतं जे Right. पूर्व हा, सेंट्रल जेल आहे. जेल गोव्याचं जे आता टुरिझम मध्ये सेंट्रल जेल जो आहे हा अग्वादा फोर्टचाच एक पार्ट राईट आहे राईट आणि आता तो न्यूली गव्हर्नमेंट ऑफ गोवाने त्याला टुरिस्ट प्लेस मध्ये कन्वर्ट केलाय आणि खूप सुंदर प्लेस आहे ते व्हिजिट करण्यासाठी सुद्धा. ते एक बघितलं आम्ही. त्या व्यतिरिक्त सर आम्ही जे तुम्हाला तुमच्या पॅकेज मध्ये दिलं होतं स्पाइस प्लांटेशन. एकदम स्पाइस प्लांटेशन बद्दल काय सांगाल सर? स्पाइस कारण की प्लांटेशन गोव्यामध्ये खूप सारे स्पाइस प्लांटेशन आहेत म्हणजे आणि आम्ही स्पेशली गोव्यामध्ये ट्रॉपिकल स्पाइस प्लांटेशन सोबतच वर्क करतो. ऑफिशियल आमचं त्यांच्यासोबत टायप आहे. तर आपण वैभवजींकडून जाणून घेऊया की त्यांना स्पाइस प्लांटेशन बद्दल ते काय सांगाल?
फर्स्ट ऑफ ऑल सर स्पाइस प्लांटेशन जो एक टुरिस्ट पॉइंट आहे गोव्याचा, तो इतका बेस्ट आहे. जर कोणी फॅमिली घेऊन गेलं तिथे, आता वैद्य आम्ही तर इंडियन तर कमी आहे, तिथं फॉरेनर्स म्हणजे जॅपनीज म्हणा किंवा रशियन्स म्हणा, हम्म. म्हणजे 50% लोक तिथे जातात. आता बरोबर. ज्यावेळी बाहेरचा मॉब त्या ठिकाणी जातो, त्यावरती सर त्या जागेला व्हॅल्यू काय असेल म्हणजे तुम्ही बघू शकता. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये सगळे जेवढे स्पाइसेस आहेत म्हणजे मसाल्यांचे जेवढे काही प्रकार आहेत, जेवढी झाडं आहेत, ते सगळी झाडं त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. जेणेकरून बारक्या मुलांना दाखवण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत स्पाइस प्लांटेशन, की आपण जे नॅचरली वेणी कशा प्रकारे खाल्लं पाहिजे, जे आपले ताड दिलं जातं ते वेगळंच सुपारीच्या प्लेट पासून बनवलेला मोल्डिंग प्लेट होती ती. मोल्डिंग प्लेट ऑर्गॅनिक आणि लिमिटेड खाणं नाही, अनलिमिटेड जेवण आहे. आणि ते तिथे सुद्धा एक एकदम मातीच्या समोर भांड्यामध्ये मातीच्या serve भांड्यात केलं. सर्व करून त्याचं देतात. प्रेझेंटेशन ऍक्च्युली खूप राईट सुंदर राईट राहतं. एकदम इतकं इतकं वाटलं ना, बाहेर एंट्रीला म्हणजे पाणी आहे टोटली, त्या पाण्यातून तो छोटा एक पूल आहे. तो जो ब्रिज आहे Breeze तो आहे, ब्रिज हा. म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला पूल पूल म्हणतो. म्हणतो हो. तो असा एकदम सुपारीच्या लाकडापासून बनवलेला एकदम- पूल आहे आणि असे एकदम- लाकडं लवचिक असतात, खाली मासे दबल्यासारखं होतं पण मजा येते मजा येते. त्याच्यावर असं cross वाटतं की करायला. आता ते पडेल, पण ते एक पद्धत आहे त्यांची, ते त्या थोडंफार व्यतिरिक्त तिथला naturally. अजून एक महत्वाचं म्हणजे जे ते लोक त्यांचा जो टूर प्रोव्हाइड करतात, खरोखर खूप सुंदर असा इन्फॉर्मेटिव्ह टूर राहतो तो. आणि मुलांसाठी आणि फॅमिली सोबत नक्की व्हिजिट करण्यासारखं ते प्लेस आहे. गेल्या गेल्या ठीक त्यांनी आहे. सुरुवातीला आणि आमच्यावर हा, फुलांचा फुलांचा उत्सव वर्षाव केला. करतात, स्वागत करतात झाल्यानंतर फुलांचं. ती फुलं सुरुवातीला पाणी ते वगैरे असा टाकणं, पुष्पगुच्छ देऊन पुष्पगुच्छ पण देतात. हार पण घालायचे पूर्वी. आता थोडं मॅनपॉवर वगैरे थोडंसं चेंजेस येऊन Changes. राहिले, तर ते आता फुलांचा वर्षाव फुलांचा करतात आणि पण त्यांचं वेलकम इव्हन खूप चांगलं आहे. कुठल्या हॉटेलमध्ये आम्हाला कोणी वेलकम नाही केलं अशा प्रकारे हा. त्यांनी म्हणजे साधा सिंपल तुमच्या माइंड मध्ये जो एक जो थॉट होता की आम्हाला बीचवर जाऊन Right. एक तो तुम्हाला तिकडे थोडा रिप्लेसमेंट मिळाला थोड्या प्रमाणात. त्या व्यतिरिक्त तिथली जेवणाची क्वालिटी खूप सुंदर राहते सुंदर actually. सुंदर अति सुंदर सांगायचं तात्पर्य म्हणजे की पूर्ण कोकोनट मिल्क मध्ये ते बनवलेलं ते फूड Fruit राहते. राहते. आणि एक मातीच्या ऑइलचा भांड्यात वापर एकदम कमी प्रमाणात राहतो, नाच्या बरोबर. फक्त मला वाटतं फिश फ्राय साठी, फिश फ्राय साठी फक्त फिश फ्राय साठी, आणि तेही एकदम कोकणी स्टाईलने फिश फ्राय करतात. डीप फिश फ्राय राहते जे आता ते सर्व करतात. ठीक आहे. आणि एकंदरीत तिच्या फूड क्वालिटीला तुम्ही आउट ऑफ 5 किती स्टार देऊ शकणार? 4.5 4.5 स्टार स्पाइस प्लांटेशन साठी. आणि जे व्हिजिट केलंय स्पाइस प्लांटेशन त्याचं नाव आहे ट्रॉपिकल स्पाइस प्लांटेशन. आणि जेव्हा आपण साऊथ गोव्याचा टूर करत आहे, त्या साऊथ गोव्याच्या टूर मध्ये स्पाइस प्लांटेशनला व्हिजिट करणं हे आपल्यासाठी केवळ वर्थ आहे. त्या व्यतिरिक्त सर आपण आपल्या ट्रिप मध्ये अजून एक ऍक्टिव्हिटी एन्जॉय केली, ती म्हणजे डिनर ऑन क्रूज. अरे ते तर सर म्हणजे तसं या- पॅराडाईज या- डिनर क्रूज बद्दल काय सांगणार म्हणजे तुम्ही? सर, एक प्रकारे आपण जहाजामध्ये हा. जहाज इतकं मोठं आहे की ज्याच्यामध्ये आपण डान्स पण करतोय, विथ फॅमिली डान्स करते, विथ हा, वाईफ right. माझ्या बरोबर डान्स करते, माझे मित्र त्यांची वाईफ त्यांच्यावर, मुलं त्यांच्यावर डान्स करतात. आणि एक वेगळा आनंद सर घेते, जिथे अनलिमिटेड फूड आहे, व्हेज नॉन व्हेजचं पण तिथली सुद्धा क्वालिटी सर एकदम उत्तम आहे. बेस्ट वाटलं सर त्यांचे जे अँकरिंग असतं किंवा ते त्यांचे जे काय म्हणतात वेगवेगळे टाईप्स जे घेतात, हा, राईट. घडवून घेतात. एक तास दिला जातो प्रत्येकाला, तो तास असतो म्हणजे ते 2 तास ना कधी 20 मिनिटात संपते असं वाटतं, 20 मिनिटात झालेत केले. 2 तास कधी निघून जातात आणि कधी ते बोट फिरून पूर्ण येते ते सुद्धा कळत नाही सर. एकदम डीजे मॉल, समोरचे वेगळे मोठे मोठे क्रूज, वेगळे म्हणजे शिप्स असतात, त्याचे सुद्धा लाइटिंग शिप्स असतात आणि फुल Right. डीजे मॉल मोड मध्ये एकदम म्हणजे एकदम अप्रतिम होतं सर. वैभवजींना आपण जे क्रूज दिली होती त्यामध्ये ती मला वाटतं पॅराडाईज पॅराडाईज. डिनर क्रूज. तर पॅराडाईज जो आहे हा गोव्यामध्ये जितक्या काही क्रूज चालतात डिनर क्रूज सेगमेंटमध्ये, त्यामध्ये सर्वात सॅटिस्फाईड सर्व्हिस डिलिव्हर्ड करणारी क्रूज म्हणजे पॅराडाईज Paradise. क्रूज. आणि आम्ही फक्त पॅराडाईज सोबत वर्कआउट करतो. जर कुणी गेस्ट आम्हाला समोरून जर कुठल्या क्रूज साठी डिमांड करत असेल तर आम्ही ती सुद्धा त्यांना देतो, बट स्पेशली आम्ही रिकमेंड करणार पॅराडाईज क्रूज. त्यामध्ये त्यांचे गेमिंग, त्यांचे जे गोव्याचे लोकल फॉक डान्स वगैरे दाखवतात आणि त्यांचा डीजे जो त्यांचा डीजे जो प्ले करतात ते खूप तो भन्नाट आहे. जबरदस्त प्ले करतात. पूर्ण पाण्यामध्ये त्यानंतर ते एकदम क्रूज जे आहे वेगळं पूर्ण सराउंडिंग पाण्यामध्ये त्याची सायलिंग चालू राहते आणि तिची जेवणाची क्वालिटी इतरत्र क्रूज पेक्षा चांगली आहे. आणि ज्या बजेटमध्ये आपण त्या क्रूज मध्ये जात आहे त्या बजेटमध्ये एकदम बढिया प्लेस आहे व्हिजिट करण्यासाठी, असं आपण कन्सिडर करू शकतो. त्या व्यतिरिक्त साऊथ गोव्यामध्ये आपण कव्हर केलं, मला वाटतं दोना पावला आपण कव्हर केलं, हा, बरोबर. मिरामार बीच कव्हर केला, Beach. फाउंटेन हाऊस कव्हर केलंय,
पणजीचं मार्केट कव्हर झालंय. त्यानंतर ओल्ड गोव्याच्या ज्या चर्चेस आहेत, बासिलिका ऑफ बॉम जिसस आणि सेंट कॅथेड्रल, त्या सुद्धा या टूर मध्ये आपण कव्हर केल्यात. ठीक आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपण काही बीचेस कव्हर केलेत, ज्यामध्ये सिक्वेरियम बीच, कॅन्डोलिम बीच, कलंगूट, बागा आणि मोस्टली तुम्ही टाइम सुद्धा बागा बीच वरती स्पेंड केलाय. जायचं असेल तर आणि अर्जुना वाघा टूर सुद्धा पण तुम्ही कव्हर केलाय. म्हणजे यांच्या टूर मध्ये आपण डे बनला यांना जी आम्ही आयटिनरी दिली होती, ती आयटिनरी अशा प्रकारे होती की डे 1 यांना बस स्टॉप वरून पिकअप करायचं. बस स्टॉप वरून पिकअप करून यांना नॉर्थ गोव्याचा साईट सीन द्यायचं, ज्यामध्ये अग्वादा फोर्ट, सिक्वेरियम, कलंगूट, कॅन्डोलिम, बागा, अंजुना आणि बागातोर हे प्लेसेस कव्हर करून संध्याकाळी यांना डिनर यांच्या हॉटेलमध्ये असेल आणि ओव्हरनाईट स्टे, अशी यांची पहिल्या दिवसाची आयटिनरी होती. दुसऱ्या दिवसाची जी आपली आयटिनरी होती ती अशा प्रकारे होती की आपण सकाळी जे आहे दूधसागरला जाणार बरोबर. आणि दूधसागरवरून आपण ऑन रूट स्पाइस प्लांटेशनला जाणार आणि संध्याकाळी रिटर्न येणार. तिसऱ्या दिवसाला जे आहे जे आपण हॉटेलमधून चेकआउट करणार होतो, रिमेनिंग प्लेसेस करणार होतो साऊथ गोव्याचे, ज्यामध्ये बासिलिका ऑफ बॉम जिसस, सेंट कॅथेड्रल, ऑगस्टिन टॉवर, मिरामार बीच, डोना पावला आणि हे प्लेसेस करून आपण पणजी स्टेशनला जाणार. ड्रॉपिंग घेणार होतो, जिथे आपली बस डिपार्चर साठी रेडी राहणार होती. तर अशा प्रकारे एकंदरीत आपलं टूर होतं. सर, एकंदरीत पूर्ण ओव्हरऑल एक्सपिरियन्स केल्यानंतर तुम्ही आमच्यासाठी काय सांगाल आणि आमचे जे ग्राहक आपला हा व्हिडिओ बघतील त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? इव्हन मग ते एक छोटा याच्यात सांगू तुम्हाला की मी पाहिलं की एकदम स्मॉल बजेट, म्हणजे बजेट फ्रेंडली माणूस म्हणतो ना, जे आर्स ग्लोबल गेटवे आहे, जे बजेट फ्रेंडली, जे खूप कमी वेळामध्ये म्हणजे फटाफट मॅनेजमेंट तुम्ही करून दिलं आणि खूप याच्यामध्ये मला तुम्ही फिरवलं देखील. बरोबर. साऊथ गोवा, नॉर्थ गोवा, इव्हन ते स्पाइस प्लांटेशन म्हणा, एकदम जबरदस्त वाटलं. त्याच्यात अजून मजा आली ती क्रूज मुळे. ते म्हणतात ना चांदणीचं म्हण, ते काय म्हण आहे त्या पद्धतीची, एकदम फीडबॅक जबरदस्त सोने होता. पे सुहागा. सोने पे सुहागा, राईट सर. म्हणजे तुम्ही ना, म्हणजे असं म्हणजे प्रत्येक तासानंतर पुढे आता काय करायचं, पुढे आता काय येणार आहे. आता ऍक्च्युअल मध्ये मी कधी गोवा गेलो नाही सर, पण तुम्ही मला जे गोवा दाखवलं ना, ज्या पद्धतीचा गोवा दाखवला, एक बजेट फ्रेंडली गोवा विथ पूर्ण हॅपीनेस, म्हणजे जो आम्ही पैसे मोजले त्याच्यापेक्षा डबल वस्तू तुम्ही मला करून दिली, ते पण पूर्ण गोवा दाखवायचं. थँक्यू सो मच सर. मीच हॅपी नाही तर माझ्यामुळे जी 4 लोक गेली, आता ते आली नाही म्हणून, पण त्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की मी सगळ्यांचा फीडबॅक देऊन टाकेन सर. चालेल. आणि तुम्ही इतक्या याच्या पद्धतीने मला केलं की मी दुसऱ्या दिवशी म्हणजे बजेट फ्रेंडली जी ही आहे ट्रिप आहे ती इतकी बेस्ट आहे की जेणेकरून म्हणजे असं नाही की बजेट दिलं तुम्ही म्हणून त्या सगळ्या गोष्टी काहीतरी काटायच्या आणि द्यायचं, असं तुम्ही मला कुठंच केलं नाहीये. जे काही दिलं ती सर्व्हिस मला सर 4.5च्या रेटिंग मध्ये मी स्वतः तुम्हाला देईन सर्व्हिस चार्ज साठी, की तुम्ही मला ती सर्व्हिस दिली. म्हणजे ज्या पद्धतीने मी एक्सेप्ट करत होतो त्याच्यापेक्षाही त्या पैसे, जे पैसे मी तुम्ही मला सर, तुम्ही दिले. 0.5 कमी करतायत. ते सर तुमची नाही सर, काही ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही जातो गोव्यासाठी ती अच्छा. आम्ही दिली. तुमच्या सर्व्हिससाठी सर आउट ऑफ 5 पैकी 10 मार्क सुद्धा मी द्यायला काही म्हणजे बघणार नाही मागे पुढे सर. सर्व्हिस लाजवाब आहे. हेच बघून मी तुम्हाला सर दुसरी ट्रिप लगेच दुसऱ्या दिवशी दिली, ती होती बालाजीची सर. बरोबर. तिरुपती, बँगलोर आणि प्लस महालक्ष्मी तेच सोबत. केव्हापासून आम्ही सकाळपासून तेच चेक करतो की अजूनपर्यंत तिकीट कन्फर्म नाही झाल्यात. मोस्टली व्हायला पाहिजे, कारण की फक्त 8 वेटिंग आहे आणि 92% प्रिडिक्शन होतं कन्फर्मेशन साठी, तर ते होऊन जाणार. म्हणजे होईल, आपण होईल, अजून होईल. चार्ट प्रिपेअर व्हायचा आहे, त्यामुळे आपण त्यासाठी वेट करतो, पण मोस्टली व्हायला पाहिजे. मग ते झालं का आपण समोरचा प्लॅन एक्झिक्यूट करणार आहोत. फीडबॅक द्यायला झालं सर, एक टू ट्रिप होऊन जस्ट ट्रिप संपली आहे. मी सकाळी आलो 6 वाजता. काल माझं तुमच्यावर बोलणं झालं 27 तारखेला की बाबा तुम्ही ही ट्रिप करा. तर तुम्ही समजून जा की फीडबॅक जर द्यायचा असेल तर दुसरी जर मी ती ट्रिप दिली ती फीडबॅक वरूनच दिली सर तुम्हाला. बरोबर. म्हटलं त्याचा सुद्धा तुम्ही माझ्याकडे फीडबॅक घेऊ शकता. म्हणजे आम्ही नक्कीच त्या ट्रिपचा तुमचा फीडबॅक माझा त्या ट्रिपचा आम्ही तुमचा फीडबॅक घेऊया. ठीक आहे. आणि वैभवजींनी लगेच त्यांचा गोवा टूर संपला आणि ते रिटर्न बसमध्ये बसायच्या अगोदर त्यांनी आमच्याकडून बालाजीचाही टूर ऑर्गनाईज करून घेतलाय. ठीक आहे. आम्ही अजूनपर्यंत त्यांचे तिकीट कन्फर्म नाही झाले, वेटिंग वरती आहे. सर दुसरी लवकरच गोष्ट त्या एक वेटिंग वर सांगायची, होईल. आमच्या बरोबर 4 मुलं होती, बरोबर. 3 मुलं होती. बरोबर. तर 3 मुलांपैकी 3 वर्षाच्या मुलाचं तिकीट आणि 5 वर्षाच्या मुलाचं तिकीट हे सरांनी स्वतःच्या खिशातून ते या कॉम्प्लिमेंटरी म्हणून का होईना ते प्रत्येक ठिकाणी त्यांनी मॅनेज केलेलं आहे. नाही, त्या ठिकाणी कसं आहे manage की जेवढ्या ठिकाणी आमचा एक गोल आहे वर्कआउट करण्याचा, की आम्ही आमच्या क्लायंटला जितका त्रासमुक्त करू शकतो